तुमच्या विचारांना दिशा देणारा आणि सत्य मांडणारा आवाज, अस्तित्वाचे बोल. न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. देशभरात गाजत असलेल्या नीट पेपर फुटी प्रकरणामुळे विद्यार्थ्यांमध्ये तीव्र संतापाची लाट आहे. या पार्श्वभूमीवर दिल्लीतील जंतर मंतर येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थिनींवर झालेल्या कथित पोलीस लाठीचार्जच्या निषेधार्थ शुक्रवार 24 जुलै रोजी सडक अर्जुनी येथे सर्वपक्षीय निषेध मोर्चा काढण्यात आला. दुपारी 1 वाजता कोहमारा टी पॉइंट येथून मोर्चाला सुरुवात झाली. हातात तिरंगा ध्वज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं छायाचित्र आणि निषेधाचे फलक घेऊन विद्यार्थी-विद्यार्थिनी, पालक, युवक तसेच विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले. मोर्चा शहरातील प्रमुख मार्गाने मार्गक्रमण करत तहसील कार्यालयावर पोहोचला. यावेळी आंदोलनकर्त्यांनी नीट पेपरफुटी प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी होणारा खेळ तात्काळ थांबवावा आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा, अशी ठाम मागणी केली. यावेळी केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. मोर्चा हा तहसील कार्यालय सडक अर्जुनी येथे धडकला. नंतर सरकार विरोधात घोषणा देण्यात आल्या. तहसीलदार श्रीमती इंद्रायणी गोमासे यांना प्रशासनामार्फत राष्ट्रपती यांना निवेदन सादर करण्यात आलं. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता. नीट पेपरफुटी प्रकरणाने दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनावरील कथित लाठीचार्जच्या निषेधार्थ सडक अर्जुनीत निघालेल्या या सर्वपक्षीय मोर्चातून विद्यार्थी, पालक आणि नागरिकांनी एकमुखाने केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी केली. यासोबतच पेपरफुटीतील दोषींवर कठोर कारवाई करून विद्यार्थ्यांना न्याय देण्याची मागणी करण्यात आली. आता या मागण्यांवर शासन काय भूमिका घेतं याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.